हे बघा हार्ट आहे इकडे. सर ते आतमध्ये केस करतायत आणि इथून दिसतंय आपल्याला. हार्टला पण कोणतं रक्त देतं द्यायला पाहिजे की नाही. ज्या हार्टला ज्या नसा रक्त येतात त्यांचा आपण इथे चेक करतो की त्या नसा त्या आर्टरीच्या थ्रू आपल्याला ते लोक एन्जिओपॅथी करणार आहे. ते म्हणजे बघायला आले जस्ट. सर अभी इंसिजन लेने वाले हैं 2 मिनट में. सो गाइज हा आपला एक छोटूसा ट्रे इथे रेडी केलेला आहे. कारण की आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे इकडे आपल्या हॉस्पिटलला. पुन्हा एक छोटीशी केस करायला आपण आलेलो आहे आपल्या अधिकारी हॉस्पिटलमध्ये. परत एकदा डॉक्टरने आपल्याला फोन करून बोलवलं आहे. तर आज आपली हा छोटासा ट्रे आहे. ह्याच्यामध्ये छोटेसे इम्प्लांट आहेत. म्हणजे डिजिटल रेडियसचा आपली केस आहे. हे बघा रेडियसची केस आहे. जसं तुम्हाला सांगितलं मी तो ट्रे बांधलेला आहे. डायरेक्ट आपण हॉस्पिटलमधून शूट करतो. त्याचं कारण असं आहे की सकाळी केस टायमिंग होता. डॉक्टर बोलले 12 वाजता. तर मी बोललो 10:30ची ट्रेन पकडून आरामात निघेल फटाफट. सकाळी मला ऑफिसमधून फोन आला. सरांनी सांगितलं की लवकर ये, केस लवकर घ्यायची. म्हणून मी असंच पटकन तोंड धुतलं, ब्रश केलं, नाश्ता वगैरे काय नाही केलं, आंघोळ पण नाही केली, डायरेक्ट आलो इकडे हॉस्पिटलला फ्रेश होऊन. आणि आता पोचलेलो आहे आपल्या जागेवरती. थोड्याच वेळात आपण आपली केसला स्टार्ट करूया. तर ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गोरे पुन्हा आला एक छोटासा ब्लॉग घेऊन. आणि तिकडे सगळी प्रिपरेशन चालू आहे स्टाफची. आणि मी ते बसलो रेस्ट रूममध्ये. झोप येते बेकार. आणि आपला OT टेक्निशियन महेंद्र सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सरांना आपण ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे. OTचे सर आहेत ते आमचे. आता भाऊ कुठे आहे मित्र? मेन मित्र आपल्याला भेटायचं आहे. त्याला फोन करून बोलवतो खाली. आता पाहिजे बघा हत्यार बघा. स्कोपीची येते हत्यार सगळे. लॅब कसलं तरी आहे ते. सो गाईज आपण आता दुसऱ्या साईडला आलेलो आहे. जस्ट लाईक जिथे कॅथलॅब OT आहे आणि तिकडे ना हार्टचं सर्जरी होते म्हणजे अँजिओग्राफी होते. तिकडे आलेलो आहे. आणि आपला भाऊ इथे टेक्निशियन बघा तुम्ही प्रिपरेशन चालू आहे तिकडे OTचं. आणि इथे मी तर उभा आहे. आणि हे बघा त्या हार्टच्या सगळ्या वेन्स आहेत. हार्ट आपला जो हार्ट असतो ना त्याच्या सगळ्या वेन्स आहेत. तेव्हा या सही आहे. मी पण फर्स्ट टाइम आलो काही एकदम. प्रिपरेशन चालू आहे. भाव करतोय OTमध्ये. तुम्ही मोठा CM आहे बघा आईज. तिथे प्रॉपर ड्रिपिंग चालू झालेली आहे सिस्टरद्वारा. Finally. गाईज बघा हे जे दिसतंय ना हे हार्टबीट आहे त्या पेशंटच्या आतमध्ये. जो पेशंट घेतलेला आहे तेव्हा सिस्टर त्याला हे करत आहेत. खतरनाक हार्टबीट चालू आहे तिकडे. आणि त्या वेनच्या थ्रू जसं की मी आता बघितलं असेल
इकडे आपली वेन असते, म्हणजे त्या आर्टरीच्या थ्रू आपल्याला ते लोक एन्जिओप्लास्टी करणार आहे, ते म्हणजे बघायला आले जस्ट कॅथ लॅबमध्ये. ठीक आहे. आता काही नाही, आपण एन्जिओग्राफी करतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो हार्टमध्ये? एन्जिओग्राफी काय असते की आपल्या हार्ट काय करतं, आपल्या बॉडीवर असते ना, हार्टला पण कोणतं रक्त देतं द्यायला पाहिजे की नाही. ज्या हार्टला ज्या नसा रक्त येतात त्यांचं आपण इथे चेक करतो की त्या नसांमध्ये ब्लॉक आहे की नाही. ज्या नसांमध्ये ब्लॉक असेल तर मग पेशंटला चेस्ट पेन, ब्रेथलेसनेस किंवा त्या 100% बंद झाले तर हार्ट अटॅक येतो, अशा गोष्टी इथे होतात. तुम्ही चेक करणार तुम्ही लोक आता? हा, आता आम्ही डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे एन्जिओग्राफी. फक्त चेक करणार ना? चेक करणार फक्त त्याच्या हार्टमध्ये ब्लॉक आहे की नाही आहे. सपोज असला तर काय करणार मग? नाही, एन्जिओप्लास्टी करतात त्याच टायमाला. सपोज पेशंट विलिंग असेल, फायनान्शियल स्ट्रॉंग असेल तर मग आपण त्याच टायमाला करतो, खर्च असतो त्यासाठी. असं. ओके ओके ओके, सही आहे. डॉक्टर बनला बरं. आता समजेल मम्मीला की काहीतरी काम करतो ओटी मध्ये, कळतं. बघूया आपण पुढे, बघूया कसं होतं ओटी यांची, कॅथलॅबवाल्यांची ऑर्थोपेक्षा स्ट्रॉंग आहे की नाही. गाईज हे बघा, बाई खतरनाक रे. गाईज जे ओटीमध्ये चालू आहे ना ते इथे दिसतंय त्याच्यामध्ये बघा पूर्ण. हे बघा हार्ट आहे इकडे, सर ते आतमध्ये केस करतायत आणि इथून दिसतंय आपल्याला. तिकडे जी प्रोसेस चालू आहे ते इकडे दिसतंय बघा. हे बघा इथे हार्ट रेट आहेत, सॅच्युरेशन आहे तिकडे. अरे भाई बघा हा हार्ट आहे. इथे फोटो काढला लगेच, एक वरती फोटो काढला लगेच. ह्याच्यामध्ये समजतं किती ब्लॉकेज वगैरे आहे ते. ॲक्च्युली हे मला पण ना माहिती याच्यामध्ये काय समजतं आहे, कारण की मला तर वाटतं की हे सगळे ब्लॉकेज आहेत. आय थिंक सो. चेक तर करतायत, आता बघूया कसं काय ते. आणि हे सगळं लाईव्ह दिसतं इकडे, आतमध्ये चालू आहे, लाईव्ह काम चालू आहे. आतमध्ये लाईव्ह चालू आहे तिकडे, आणि इथे सगळं लाईव्ह दिसतं. आणि ते तिकडे टी व्हीमध्ये लाईव्ह बघावं लागतं ना, ते इकडे पण दिसतं. हार्ट मध्ये नसा असतात, लेफ्ट साईडला दोन असतात, राईट साईडला येतात. ठीक आहे, तर लेफ्ट साईडला नसं काय करतं, आपल्या हार्टला रक्त येतं. हार्ट आपल्या बॉडीला आपल्याला हार्टला कोणता आपल्याला पाहिजे की नाही. तर मग त्यांचं चेकिंग केलं आपण इथे. ठीक आहे, त्यांना आहे थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे एकदम असं ऑपरेशनची गरज नाही आहे, काही एकदम प्लास्टिकची गरज नाही आहे. आपल्या याच्याने गोळ्यावर होऊन गेलं. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसते बघ, इथे बंद इथे दिसते थोडीशी बंद पडली आहे. इथून एक नस गेलेली आहे, ती बंद पडलेली आहे. दिसते बघा, बारीक झाली ते बघा, एक पातळ एक ब्रांच आहे. हा, इथे थोडीशी दबलेली आहे. ही कसं ही आर्टरी पाहिजे आपल्याला, इथे कसं दबलेली आहे. ठीक आहे, या दोन लेफ्ट साईडला दोन नस आहेत, एल6 आणि केलेली. ठीक आहे, त्यांचं आपण चेक केलं, इथे आहे थोडं, इथे आहे, इथे पण आहे थोडंसं. तर ऑपरेशनची गरज नाही आहे, टॅबलेटने मेडिसिनने होऊन जातं. ठीक आहे, एक लेफ्ट साइड राइट साइड केलं, राइट साइड में केलं, इथे थोडंसं पिंच आहे, इथे पिंच आहे. ठीक आहे, पण आता शिफ्ट करू, हातातूनच केले आपण रेडियल. सो गाईज आता जस्ट पेशंट आपला घेतलेला आहे. आता जस्ट आपण तुम्ही बघितलं असाल कॅथलॅबची ओटी, म्हणजे एन्जिओप्लास्टी करत होते, ते बघत होतं, कारण की मी कधी बघितलं नव्हते कॅथलॅबची ओटी, तर आज बघितली.
आता आपण चेंज करूया आणि कारण की आपला पेशंट घेतलेला आहे, कारण की आपण ऑर्थोपेडिक असिस्टंटवाले कॅथ लॅबचे काय माहीत नाही, तर चला चेंज करूया आपण. सर हो गया सर, हो गया सर. अभी इंसिजन लेने वाले हैं 2 मिनट में और केस चालू करने वाले हैं. तो मैं लूँगा ही गाईज आता जस्ट किती वाजले आहेत, 1:45 झालेले आहेत, 2 वाजले आहेत ऑलमोस्ट. आणि आम्ही लोक आता जस्ट केस करून मोकळे झालेलो आहे एकदम फ्रीमध्ये. आणि आज आपण जी केस केली रेडियसची, म्हणजे आपला इकडचा जो रिस्ट असते तिकडची डीप फ्रॅक्चर झालेली, तर आपण आज अशी जी प्लेट लावलेली आहे बघा. ही जी प्लेट आहे ही LVMची आहे, ही स्टेनलेस स्टीलची नाही, हा LVM मटेरियल आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 3 होलची प्लेट लावली, लेफ्ट साईडचा फ्रॅक्चर होता. अशा प्रकारे आपण लावलेली आहे प्लेट इथे, आणि ती सगळे स्क्रूज वगैरे आहेत. छोटासा ट्रे होता. तुम्हाला एक्सरे दिसत असेल ह्याच्यामध्ये. सो जस्ट आता आपण फ्रेश होऊया, चेंज करूया आणि बघूया काय ते करायचं ते. सो गाईज आपण घरी आलेलो आहे फायनली. आणि आपण आज सकाळी लवकर गेलेलो बोईसरला, आणि घरी आल्यानंतर मी फ्रेश वगैरे झालेलो आहे. फ्रेश होऊन घरी बसलेलो आहे, बेडवरती जरा आराम करतो आहे, ब्लॉग एडिट मारत होतो. तर आज आपण बघितली आहे एकदम, म्हणजे मी तर फर्स्ट टाईम बघितलं कॅथ लॅबची ओटी, आपले एन्जिओप्लास्टी कसे होते. तर आज आपण लाईव्ह बघितली आहे, म्हणजे आतमध्ये ओटीमध्ये ते असिस्ट करत असतात आणि आपण दुसऱ्या रूममध्ये बघत असतो, जे लाईव्ह दिसतं, जिकडे आपले रिलेटिव्स वगैरे बसतात तिकडे मी बसून बघत होतो. आणि जस्ट ती कॅथ लॅबची ओटी झाली. ओटी झाल्यानंतर मग आपला पेशंटला घेतलेला रेडियसच्या पेशंटला, जसं तुम्ही एक्सरेमध्ये बघितलं असाल, 2 टाईपचे एक्सरे, एक फ्रॅक्चरवाला आणि एक नॉर्मलवाला, म्हणजे प्लेट लावल्यानंतर जो एक्सरे. तर आपण केस केली आणि घरी निघालो दुपारीच, फटफट निघालो आणि आलो घरी आणि फ्रेश झालो आहे. आणि व्लॉग आपला जो तुम्हाला आवडत नसतील आवडत तरी पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा. आपण इंस्टावरती पण असतो, आपल्या इंस्टाला फॉलो पण करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट वाला ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.